वर्षभर पुत्ररत्नाचा लाभ झाला नाही। रात्रंदिवस त्यांनी भरपूर देवधर्म केलं, तीर्थयात्रा केला, हरिपाठ कीर्तन प्रवचन फार परमार्थ केला, परंतु 12 वर्षभर त्याला संतान प्राप्ती नव्हती आणि 13व्या वर्षी त्याला एक पुत्ररत्नाचा लाभ झाला। 13 वर्षाचा दुःखाचा डोंगर निघून गेला। आनंदाच्या भरामध्ये त्या मुलाला लहानाचं मोठं केलं, वाढवलं, शाळा शिकवली, नोकरी लावली, लग्न केलं आणि त्याच दिवशी दुसऱ्या दिवसापासून त्या मुलाने आई वडिलांना मारण्याची सुरुवात केली। त्या माता पित्याला किती दुःख झाले असेल। शेजारचा साधक होता, एक दिवशी भांडण झालं बायकोचं ऐकून, आई वडिलांना मारलं, बापाला मारून हाकलून दिलं। आई दारात रडत असताना एक शेजारचा ज्ञानी साधक होता, आमचे प्रतिष्ठित भजन सम्राट भगवान बुवा असे त्या ठिकाणी ज्ञानी गेले आणि त्याला सांगतात, अरे तुझ्या आई वडिलांनी कधी दुःख सोसलं आणि एका दिवसामध्ये लग्न झाल्यानंतर बायकोचं ऐकून तो आई वडिलांना मारतोस, असं करू नकोस। बाबाला मारून हाकलून दिलं, आई दारात रडत होती, दुःखी झालं तिचं मन आणि बायकोचा बैलोबा बायकोला म्हणतो तुझ्यासाठी काय पण। तेव्हा तो साधक म्हणतो, अरे आठव तुझ्या आईचे दिवस, आठव तुझ्या 12 वर्षाच्या आईचे दुःखाचे दिवस, तू नव्हतास का देवाला केला होता आईने नवस, भक्तीच्या बाळाने
देव तिला पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या उदराला गावला. अरे रोज आई तुला शेतावर न्यायची, डोक्याला ऊन लागेल म्हणून स्वतःच्या पत्राची सावली धरून राहायची. भूक लागली की तू ठेव ठेव रडायचास, आईच्या स्तनात दूध संपलं की तिचं रक्त ओढायचास. त्या रक्ताने तू पोषला का मोठा झालास वाढलास, त्या रक्ताचा ठेव तू मान पवित्र त्या आईचा करू नको अपमान. किती दिवस जगणार आहे झाडावर पिकलेलं पान, एक ना एक दिवस तर गळून जाणार आहे. तू त्यांना उपाशी घेऊ नकोस, त्यांना शिडी भाकर तरी वाट. त्या बायकोच ऐकून तो आई वडिलांना मारतोस. तू गोड धरून खा, मोज मजा कर, परंतु आई बापाला शिडी भाकर तरी वाट. पण एक काम कर, जर बायको आली वाढायला आडवी तर तिला घराबाहेर काढ. असा तो साधक त्याला म्हणतो, कारण तिचं ऐकून तो त्याची बुद्धी पलटी झाली आणि आई वडिलांनी चढू लागला. परत सांगतो की जाणारच ना असं तुला बॉन्डवर नेऊन देतो, गेली कदाचित तर ये माझ्या जवळ, तुला दुसरी करून देतो. परत सांगतोय तू आणला नाहीस, चांगला नाही, तुझी तुला नाही किंमत.